पवार कुटुंबातील लोकांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे असं लक्ष्मण हाके म्हणतायत। राजकारणातील 90% लोकांकडे प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षण आता जनरल वॉर्ड झालाय। अंबादास दानवे, विखे पाटील यांची पत्नी बबनराव शिंदे, भालके, कर्डिले, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सर्टिफिकेट असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय। मी थोडंसं करेक्ट करतो। सुप्रिया सुळे लग्न होऊन सुळे कुटुंबियात सदानंद सुळे कुटुंबीय यांच्यात गेल्यामुळे त्यांचा आहे की नाही मला माहिती नाही, पण पवार कुटुंबियामध्ये मात्र सर्वांचा आहे अशी मला बारामतीतल्या स्थानिक लोकांची माहिती आहे। अगदी रोहित पवारांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढलेला आहे। आणि फक्त पवार कुटुंबीयच नाही तर महाराष्ट्रातली रिपीट अगेन अँड अगेन कायम सत्तेमध्ये असणारी काही घराणी आहेत। त्या घराण्यातल्या जवळपास 90% घराण्यांनी ओबीसीचे दाखले काढलेले आहेत। आणि मग जर असे ओबीसीचे दाखले काढलेले असतील तर मग या महाराष्ट्रातील जो सामाजिक दुजाभाव झालेला, संविधानाला अपेक्षित असलेला, ज्याला मागासवर्गीय म्हटलं गेलं, जो पिछडला गेलाय, जो शोषित आहे, वंचित आहे, त्या माणसाचं यांच्या स्पर्धेमध्ये ते कसे टिकतील बरं? त्यामुळे महाराष्ट्रातलं आरक्षण गेलंय असं जे आम्ही सांगतोय, माननीय ओबीसी नेत्यांना, महाराष्ट्राच्या सर्व माननीय देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे, आम्ही ओबीसी आरक्षण आमचं संपलंय असं म्हणण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकलाय। आता ओबीसी आरक्षण हे गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्यासाठी नाही, तर आता ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झालाय। आता उद्या काही ब्राह्मण, जैन आणि मुस्लिम समाजातली शेख वगैरे मंडळी, ही सुद्धा मंडळी ओबीसीचं प्रमाणपत्र काढू शकतात आणि ओबीसीचं आरक्षण घेऊ।